हाय हॅलो नमस्कार। मी आज तुम्हाला शेवग्याची आमटीची रेसिपी दाखवणार आहे। मी इथे डाळ शिजवून घेतलेली आहे। डाळ, टोमॅटो आणि मिरची सगळे याच्यामध्ये टाकून मी डाळ शिजवून घेतलेली आहे। ते शेवगा पण शिजवून घेतलेला आहे। आता मी रेसिपीला सुरुवात करते। डाळ घोटून घेते आधी मी। त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकते। तेल तापलेलं आहे। याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकते। अर्धा चमचा हिंग टाकते। लसूण टाकते क्रश केलेला। लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा। लसूण फ्राय झालेला आहे। मी कढीपत्ता टाकते याच्यामध्ये। कढीपत्ता फ्राय झालेला आहे। याच्यामध्ये मीठ टाकते मी अर्धा चमचा। धना जिरा पावडर टाकते। अर्धा चमचा हळद टाकते। थोडीशी साखर टाकते चवीनुसार आणि तिखट टाकते। सगळा मसाला फ्राय करून घ्यायचा। इथे बाजूला मी उकळायला पाणी ठेवलेलं आहे। थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। नंतर ही डाळ टाकायची। आपल्याला कितपत आमटी घट्ट पातळ पाहिजे तेवढी करून घ्यायची एवढी। आणि याच्यामध्ये शेवगा टाकून द्यायचा। चांगली खळखळून 2 उकळी आणून द्यायची। शेवग्याच्या आमटीला चांगली खळखळून उकळी आलेली आहे। आता लास्टला कोथिंबीर घालते। झाली तयार शेवग्याची आमटी।